सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे, अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहे। तरी याची शासनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भेट घेण्यात येत आहे। त्या अंतर्गत सोलापूर शहर व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांना समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन निवेदन देण्यात आले। आमदार सुभाष देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने सदरील विषयी दिनांक 26 मार्च 2025 रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले। सोलापूर शहरात एकूण 177 झोपडपट्ट्या वसाहती आहेत। या वसाहतीत राहणारे रहिवासी अत्यंत गरीब, दारिद्र्य रेषेखालील कामगार वर्गातील आहेत। त्यामुळे त्यांना आपल्या झोपडपट्टीतील समस्या सोडविण्यासाठी आपल्याकडे दाद मागू शकत नाही, कारण पोट भरणेच ही कठीण अवस्था त्यांची झाली आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गेल्या महिन्यापासून सोलापूरचा विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी जनसंपर्क अभियान राबवण्यात आले। या अभियानात अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत। त्यापैकी प्रमुख समस्या या आहेत: अनियमित पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, चेंबर भरल्याने घराघरात पाणी जाणे, कचऱ्याचे संकलन न होणे, घंटागाडी 8 दिवसातून एकदा येणे, दिवाबत्ती, नाला सफाई, ड्रेनेज लाईन उघडी गटारे, धोकादायक विजेच्या तारा काढण्याबाबत, महिला मिश्रित पाणी पुरवठा बंद करण्याबाबत। अत्यंत गंभीर समस्या म्हणजे सार्वजनिक शौचालय पूर्णपणे अस्वच्छ व अत्यंत भयानक रूप धारण केलेले आहे। या शौचालयाच्या दुर्गंधीमुळे सोलापूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। ही अवस्था व दुर्गंधी नाहीशी झाल्यास सोलापूर शहरातील नागरिक बंधू भगिनींना जीवनदान मिळणार आहे। म्हणून झोपडपट्टीच्या सर्व समस्या या सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारे आहेत। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा म्याकल, राणी दासरी, विठ्ठल कोराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी यांची उपस्थिती होती। नमस्कार, मी सोलापूर माझा सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने विष्णू कारंपुरी आपल्यासमोर बोलताना महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापुरातील स्वच्छता मोहीम किंवा स्वच्छ पाणी किंवा इतर ड्रेनेज अनेक समस्या मूलभूत गरजा नागरी सुविधेबाबत जे सावळा गोंधळ चालू आहे हे पूर्ण नष्ट करण्यासाठी, सावळा गोंधळ नष्ट करण्यासाठी सोलापुरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा अशा प्रकारची मागणी आम्ही 26/3/2025 रोजी माननीय आयुक्तांच्या जनता दरबारमध्ये केलं। परंतु आजपर्यंत या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय घेतला गेला नाही किंवा कुठलाही निर्णय घेण्याचा प्रयत्न झालेला नाही असं दिसून येतं। कारण या बाबतीमध्ये आयुक्तांनी एकदाही आमच्या संघटनेला संपर्क साधला नाही किंवा आमच्या कुठल्याही निवेदनाबाबतीमध्ये लेखी उत्तर आलं नाही। म्हणून आम्ही हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार आणि खासदार यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करीत आहोत। एक अभियान राबवत आहोत। त्या अंतर्गत दक्षिण सोलापूर व शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन्ही या मतदारसंघातील आमदार माननीय सुभाष देशमुख साहेब यांना आम्ही भेटून या संदर्भामध्ये आपण शासन दरबारी किंवा मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्हाला सोलापूरकर वासियांचा आलेले संकट दूर करा अशा प्रकारची मागणी लेखी निवेदन त्यांना देण्यात आलेले आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही की आपण सोलापूरसाठी काही करत असताना सर्व लोकांना एकत्रित घेऊन, लोकप्रतिनिधींना एकत्रित घेऊन किंवा लोकप्रतिनिधींचं मार्गदर्शन घेऊन आम्ही सोलापूरचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या अंतर्गतच आमच्या अभियानापैकी आम्ही विजयकुमार देशमुख मालकांना भेटलो, त्यानंतर सुभाष देशमुख साहेबांना बापूंना भेटलो आणि भेटून निवेदन दिलं। तरी सर्व माझ्या मी सोलापूर माझ्या सोलापूर समितीच्या वतीने सुभाष बापूंना विनंती केली की आपण या बाबतीमध्ये सोलापूरच्या विकासाबाबतीमध्ये किंवा विकासासाठी आणि सोलापूरचा निर्मळ जीवन म्हणजे
निरोगी जीवन जगण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे। त्यांनी देखील या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि लवकरात लवकर या बाबतीमध्ये त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री किंवा संबंधित मंत्र्यांना बोलतील अशी आशा बाळगूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।